म्हणी देवा मले पाव, मनी नाही खाव म्हणी देवा मले पाव, देव अचान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही, बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, देव अचान. काय ग पोरी, त्या भांड्यावर कशाला राग काढायला लागली? मग काय करू? आई म्हणती बाईच्या हातचं जेवढे भांडे चमकतात ना तेवढं तिचं नशीब चमकतं. पण तुम्ही कस काय आले आमच्या गावात? अगं तुझ्यासारख्या पोरापोरींना गावोगावी हिंडून मी यशस्वी व्हायचा मंत्र सांगतोय. मंत्र म्हटल्याने गरिबी दूर होती, चांगला नवरा भेटतोय ऐकून होते, पण मंत्र म्हटल्याने यशस्वी होता येतं हे नव्हतं माहिती. त्या टीव्हीवर भविष्य सांगतात तसं सांगायला आलात काय तुम्ही? नाही नाही, मी तसा शॉर्टकट वापरीत नाही आणि कुणाला सांगत पण नाही. इच्छा असून पण शिक्षण न घेता येऊ शकणाऱ्या तुझ्यासारख्या पोरापोरींना मी चांगला मार्ग दाखवतो, यशस्वी आणि खात्रीचा मार्ग. मला सांग, आयुष्यभर तुला फक्त धुनी भांडीच करायचीत का? मला तर आत्ता पण नाही करायचे, पण न करून सांगू कुणाला? मी 12वी पास झाल्याचं आईला कळल्यावर एवढा आनंद झाला, लगेच म्हणाली बरं झालं बाई, आता तू घरकाम करायला मोकळी. अरे पण तुझ्या भविष्याचं काय मग? हे काय, रोज घासून पुसून चकाचक करून ठेवते माझं भविष्य. मग असं चकाचक केलेल्या ताटात तोंड बघितलं की फार पस्तावा होत असेल ना 12वी पास झाल्याचा? पाणी आणते. हे पाण्याचं राहू दे, ये इथं बस, आधी बैस इथं. मला सांग, काय झालं तोंड फुगवायला ताई तुला? सगळं सिनेमासारखं सोपं नसतं. मला लाख वाटतं शिकून मोठं व्हावं, पण कोणी ऐकायला पाहिजे ना. निकाल चांगला लागावा म्हणून देवापुढे हात जोडले, तर आई म्हणते चांगला नवरा भेटायसाठी हात जोड. शिकून काय होणार आहे? बरं मला सांग, तुला काय बनायची इच्छा आहे ताई? दादानं इंजिनियर व्हावं अशी आईबाबांची इच्छा आहे, पण खरं सांगू मला पण इंजिनियर व्हायचंय. ठीक आहे, मी मदत करतो तुला इंजिनियर व्हायला. ते कस काय? गौरीताई, स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून आई वडिलांना जेव घालण्यात जो आनंद आहे त्याच्यापेक्षा जास्त आनंद स्वतःच्या कमावलेल्या पगाराच्या पैशातनं त्यांना जीव घालण्यात आहे का नाही? फक्त मेहनत करायची तयारी पाहिजे. तुझी तयारी आहे मेहनत करायची? अजून शिकायसाठी मी लोकांच्या घरचे भांडे पण घासायला तयार आहे. नाही नाही, त्याची काही गरज नाही. फक्त मी सांगतो त्या मार्गाने काम कर आणि यशस्वी व्हायचा मंत्र माझ्याकडनं शिकून घे. आता शिकता शिकता कमवायचं आणि यशस्वी व्हायचं. कोण आहे रे इथं? हॅलो साहेब. साहेब गाडी भारी आहे तुमची. अरे ते मला पण माहितीये बाबा, पण रिक्षा सारखा आवाज करायला लागली ना. काय मीटर लावा म्हणते काय? गाडी खराब झाली आहे तुमची. अरे ते तर रस्त्यावरचा माणूसच सांगेल बाबा. रिपेअर करण्यासाठी काय करावं लागेल ते सांग. मेकॅनिकची वाट बघावी लागेल. आणि मग तू कोण आहे? मालक आहेस का गॅरेजचा? नाही नाही, मी सहज उन्हाळ्याच्या सुट्टीत इथं कामाला असतो. मला गाड्यांची भारी आवड आहे, म्हणून तर इथं आलोय काम करायला. अरे बाळा, गाडी रिपेअर करायला शिकला तर 4 गाड्या घेशील, अशा 4 माणसं हाताखाली ठेवशील. ते स्वप्न होतं माझं. खूप कसून अभ्यास पण केला होता 12वी, पण मार्क कमी पडले. आमच्या बाकडे पैसे असते तर प्रायव्हेटला तरी लागलो असतो, पण बा आमचा शेतकरी मातीतच पैसे घालणार. अरे तुझ्या जिभे एवढं तुझं डोकं चाललं असतं तर किती बरं झालं असतं बाळा. अरे बापाच्या पैशावर सगळे शिकत आहेत, तू स्वतःच्या हिमतीवर मोठा हो. तेच करणार आहे मी आता, म्हणून तर इथं काम करून पैसे जमा करतोय. पैसे जमा करून काय करणार आहेस? पानाची टपरी टाकणार. शाबास, काय स्वप्न आहे रे तुझं. पटतं ना तुम्हाला? म्हणजे या देशात एक वेळ उद्योगपतीला तोटा होऊ शकतो, पानटपरीवाल्याला नाही होऊ शकत. बघा, पण आमच्या बाला पटत नाही. अरे कोणत्या बापाला पटल? काय पानटपरी टाकण्यासाठी शिकवलं होय त्याने तुला? अरे कुठल्याही बापाला आपलं लेकरू डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं असं वाटत असतं. नुसतं वाटून काय उपयोग? डोनेशन साठी पैसा नको का जवळ? मला काही वाटत नाही का इंजिनियर व्हावं म्हणून, पण नशीब फुटकं आहे ना माझं. ए यार बाळा, नशिबाला दोष देत बसला तर तुझी गाडी कधीच रुळावर यायची नाही आणि माझी गाडी रिपेअर नाही व्हायची. अरे तू ठरवलंस तर स्वतःच्या मेहनतीवर तू इंजिनियर होऊ शकतोस. तुम्हाला माहित नाही, एकदा कमी मार्क पडले ना काय होऊ शकत नाही, सगळ्या वाटा बंद होतात. तुला इंजिनियर व्हायचंय ना, मग माझ्या बरोबर चल. तुला इंजिनियर व्हायची एक सरळ, साधी आणि यशस्वी वाट दाखवतो. घरची आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळं किंवा घरच्यांच्या अट्टहासामुळं
12वीत नापास झाल्यामुळे बऱ्याच मुलांना शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. तर अशा बिकट परिस्थितीत हताश होण्याशिवाय करावं तरी काय? आता तुमची स्वप्न तुम्ही बोलून दाखवा. नुसत्या बोलण्यावर लोक शंका घेतील, पण तुम्ही ते पूर्ण करण्यात यशस्वी झालात तर तेच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. मी एकटा काय बदल घडवणार हा विचार कधी गांधीजींनी केला असेल का? अरे, ज्या वयात लोक रिटायर होतात त्या वयात अमिताभ बच्चनला युथ आयकॉन ही पदवी मिळते. आपलं तर तरुण रक्त आहे, सळसळत आहे. तुम्ही 10वी पास किंवा 12वी नापास असाल तर तुम्ही इंजिनियर बनू शकता. इथेच तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. म्हणजे कमवत शिकत तुम्ही स्वतः इंजिनियर बनू शकता. ते कस काय? आणि पैसे कुठून आणायचे? अरे गडबड करू नका, ऐका. हा समोरचा संदीप 2 वर्षापूर्वी याचं वजन 50 किलो होतं, आज 52 किलो आहे. तुम्ही म्हणताल यात गंमत काय? 2 वर्षापूर्वी याचे केस काळे होते, आताही काळेच आहेत. आता तुम्ही म्हणाल यात नवल काय? 2 वर्षापूर्वी याचा रंग सावळा होता, आताही सावळा आहे. आताही त्याच्यात तिळमात्र फरक पडलेला नाही. तुम्ही म्हणताल कमून टाइमपास करायला लागले, पण महत्वाची गोष्ट अशी आहे, कुणाचाही रंग बदलत नसतो. केस अचानक पांढरे होत नसतात, पण आयुष्य मात्र एका क्षणात बदलू शकतं. 2 वर्षापूर्वी संदीप 12वीत नापास झाला आणि घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला पेपर विकावा लागला. पण यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यान्वित झालेल्या भारतातील पहिल्या शिका आणि कमवा योजनेमुळे संदीपचं जीवनच बदललं. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मार्गदर्शनाखालील नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशनच्या शिफारशीनुसार कुशल मनुष्यबळ घडवणाऱ्या अनोख्या योजनेविषयी संदीपला कळालं. 12वी नापास असूनही त्याने 10वीच्या बेसिसवर यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची प्रवेश परीक्षा दिली. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 50 पैकी 20 गुण आवश्यक असताना संदीपने 30 गुण मिळवून आपला प्रवेश निश्चित केला आणि यशस्वीने दिली त्याला शिकत असतानाच अभिमानाची नोकरी. अभी अभी हुआ यकीन. या शिक्षणाचा खर्च नोकरीच्या पगारातून नाही बरं, शिक्षण फुकट. मुझमे कहीं. आणि सुरू झाली संदीपची इंजिनियर बनायची वाटचाल. काम संपल्यावर कामाच्याच ठिकाणी आणि सुट्टीच्या दिवशी जवळच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये किंवा यशस्वी इन्स्टिट्यूट मध्ये सुरू झाला थिअरी आणि प्रॅक्टिकलचा अभ्यासक्रम. निकल गया. मित्रांनो, संदीप प्रमाणेच यशस्वीमध्ये इंजिनियर होण्यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारचा वशिला लागत नाही की स्वतःच्या खिशातून कोणालाही पैसे द्यावे लागत नाही. लागते ती फक्त प्रामाणिकपणे मेहनत करण्याची तयारी. इतर इंजिनिअरिंग कॉलेजेस प्रमाणेच दर 6 महिन्यांनी सेमिस्टर पद्धतीने परीक्षा आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तुमच्या हातात मिळते डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदविका, जी इतर इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या पदविकेप्रमाणेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परिषदेच्या MSBTE समकक्ष पदविका असते. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी वर्षातून एकदा भव्य अशा क्रीडा महोत्सवाचं आयोजन आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त साहित्यिक गुणांना वाव देणारं यशोगाथा हे त्रैमासिक यशस्वी इन्स्टिट्यूट तर्फे प्रकाशित केलं जातं. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वर्षातून 3 वेळा यशोत्सव हा गॅदरिंगचा कार्यक्रम यशस्वी इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित केला जातो.
अंगभूत मेहनतीनं आणि यशस्वी इन्स्टिट्यूटच्या मदतीनं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवा आणि कुणावरही अवलंबून न राहता किंवा स्वतःच्या कमजोर आर्थिक परिस्थितीला दोष न देता ताठ मानेनं इंजिनियर बनण्याचं स्वप्न पूर्ण करा. 3 मे 1984 रोजी यशस्वी संस्थेची स्थापना आणि शिक्षण क्षेत्रातील 28 वर्षाचा दांडगा अनुभव. ITI 12वी सायन्स गणित विषयासह आणि MCVC पास विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश. यशस्वी इन्स्टिट्यूटच्या शिका आणि कमवा योजनेत सध्या 6,000 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. आतापर्यंत 25,000हून जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची किमया साधली आहे. पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, बारामती, मुंबई, वाडा, जळगाव इत्यादी अनेक शहरांमध्ये यशस्वी इन्स्टिट्यूटची विभागीय कार्यालये आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रामाणिक मेहनत करून इंजिनियर बनून तुम्ही स्वतःच नाही तर आपल्या भारताचं भविष्य घडवत आहात. शिका आणि कमवा, एक शासन मान्य आणि असामान्य योजना. आजच यशस्वीशी संपर्क साधा आणि इंजिनियर व्हायच्या तयारीला लागा.